जय भीम, जय शिवराय, जय अण्णा. मी मिलिंद हरिदास सरोदे, बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी त्या ठिकाणी लढवित आहे. रामटेकडी, माळवाडी, वैद्यवाडी या प्रभागामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून कामं करत असताना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रामटेकडीतला पाण्याचा प्रश्न होता, तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी ऑफिस फोडलं. ज्या ठिकाणी ड्रेनेज, त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या होती, सहाय्यक आयुक्त ऐकत नव्हते, तर त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी चपलीचा हाल घालून त्या ठिकाणी त्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस जुनी म्हाडा या ठिकाणी काही छोट्या आपल्या लहान मुलींवरती अन्याय अत्याचार झाले होते, त्यावेळेस त्याला आवाज उठवण्यासाठी ज्या स्कूल व्हॅनमध्ये हा प्रकार घडला होता, ते व्हॅन त्या ठिकाणी फोडून अंगावरती गुन्हे दाखल करून घेऊन त्या ठिकाणी आम्ही तो जो घडलेला प्रकार होता तो उघडकीस आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. वारंवार प्रभागातल्या ज्या ड्रेनेजच्या, पाण्याच्या, लाईटीच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी वाढलेल्या झाडांच्या फांद्या असतील छाटण्याच्या, हे वारंवार या समस्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आम्ही केलं. आणि हे करत असताना प्रभागातील जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी भक्कम असा आधार, भक्कम असा सपोर्ट या ठिकाणी मला मिळत गेला. आणि त्याच जनतेच्या मिळणाऱ्या ताकदीवरती, मिळणाऱ्या हौसल्यावरती या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 17 मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. निवडणूक लढवित असताना आता आपण पाहतो की या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचाराच्या वेळेस गल्लोगल्ली, घरोघरी त्या ठिकाणी येत आहेत. परंतु गेली 5 वर्ष हे काय झोपले होते काही? त्या ठिकाणी आता यांच्या मागं जो जनसमुदाय, ज्या महिला यांच्या प्रचारामध्ये यांच्या मागं फिरत आहेत, हे यांना पैसे देऊन त्या ठिकाणी आणावं लागत आहे. आणि हे करत असताना हा सगळा देखावा जनतेच्या पुढं करतायत की आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे, आम्हाला सपोर्ट आहे. खऱ्या अर्थानं जनतेने यांच्या या देखाव्याला भुलून जाऊ नये. हे आता येतील, तुम्हाला आता पैसे वाटतील, तुमच्या घरापर्यंत येतील, तुम्हाला हात जोडतील, तुमच्या पाया पडतील. परंतु ही भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, याचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या गल्लीपर्यंत, दारापर्यंत परत येणार नाहीत. हे लक्षामध्ये असू देत. कारण की आत्तापर्यंत आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा आम्हाला नसताना, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नगरसेवक असलं पद या ठिकाणी नसताना, त्या ठिकाणी तुमच्या सर्व समस्या या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. या सोडवलेल्या समस्येच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला म्हणत आहोत की आम्हाला तुम्ही निवडून द्या, मत द्या आणि हक्काने तुमची कामं करून घ्या. या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे देखावापणा करणारे उमेदवार आहेत, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. वाढदिवस करणारे आणि फक्त जयंत्यांच्या रॅल्या काढणारे हे तुमच्या मुलांचं भविष्य घडवू शकत नाहीत. हे तुमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू शकत नाहीत. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचंय. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या 15 जानेवारीला जे मतदान आहे, त्या दिवशी आपण हत्ती चिन्हासमोरील बटन दाबून तुमच्या विकासाला त्या ठिकाणी मत द्यायचं आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सर्व मतदार बंधू आणि भगिनींना या लोकशाहीच्या उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय अण्णा.